रायगड जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून विश्रांतीसाठी गेलेल्या पावसानं पुन्हा एकदा आज दुपारी 4 वाजेच्या नंतर मुसळधार आहे ती बॅटिंग आहे ती सुरू केलेली आहे। मी आहे सध्या मुंबई गोवा महामार्गावर। आपण बघितलं तर अनेक भागांमध्ये हा जो पाऊस आहे तो रायगड जिल्ह्यामध्ये बरसताना पाहायला मिळतोय। गेल्या आठवड्याभरापासून हा पाऊस आहे तो विश्रांतीसाठी गेला होता, मात्र आपण बघितलं तर पावसाचा हंगाम जसा संपत येतोय त्याच्या एंडिंगला आता हा पाऊस आहे तो कोसळताना पाहायला मिळतोय। त्यामुळं नागरिकांना दिवसभर पडलेल्या उन्हानंतर आता पुन्हा एकदा संध्याकाळी छत्री आणि रेनकोट आहे ते घालून आता फिरावं लागतंय आणि एकंदरीत बघितलं तर नागरिकांची आहे ती तारांबळ उडालेली आहे। आपण बघितलं तर पुढील 2 दिवस आहेत ते रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आलेली आहे। त्यामुळे मच्छीमार बांधव असतील किंवा इतर नागरिक आहेत त्यांना समुद्रामध्ये किंवा इतर मच्छीमारी करण्यासाठी समुद्रात जाण्यास जिल्हा प्रशासनाकडून मनाई करण्यात आलेली आहे। आणि त्यामुळे पुढील 2 दिवस आहेत ते ऑरेंज अलर्ट असल्यामुळे पावसाचा जोर वाढला तर पुन्हा एकदा रायगड जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आजपासूनच सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। गणेश मापरेकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।